राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या। आज मानवतमध्ये कापसाच्या भावात झाली वाढ। कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये कापसाचे दर 7,380 प्रति क्विंटल। चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळाला 7,410 रुपये दर। मानवतमध्ये आज कापसाच्या भावात वाढ पाहायला मिळाली। आज जास्तीत जास्त भाव 7,410 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। आजच्या काही पावत्या आपण खाली दिलेल्या आहेत। यंदा थंडीमुळे गहू, हरभरा, मका, ज्वारीचा संमिश्र चतुरंग पॅटर्न। आई योजनेत 15 लाखापर्यंतचे विनातारण आणि बिनव्याजी कर्ज। ऊसतोडणी ओढणीचा शेतकऱ्यांना झटका, प्रति टनाला बसतोय 100 रुपयाचा फटका। खानदेशात केळी आवक कमी, दरात सुधारणेचा कल। महावितरणची अवैध वीज दरवाढ, 20% अधिक दराने होते वसुली। लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार, मदतीला ताई येणार। 600च्या प्लॉटवर 885 चौरस फुटाचे बांधकाम तरच घरकुल मिळणार। आधारचा पुरावा निराधार, हजारो जन्मदाखले होणार रद्द। परिपत्रक महसूल विभागाने केले जारी, अधिकारी करणार तपासणी। विमान रद्द झालेल्या 20,000 प्रवाशांचा 2 दिवसात विशेष ट्रेनने सुरक्षित प्रवास। दरवाढ हवी पण लढायला नको, नेते सामान्य शेतकरी यांच्यात मोठी दरी। आंदोलनामुळे गुन्हे दाखल। शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा 31 डिसेंबर पर्यंत अर्ज। रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकून बक्षिसे जिंकण्याची संधी। रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ। खरीप पीक विमा 2020 या जिल्ह्याचा पीक विमा वितरणाचा मार्ग मोकळा। राज्याच्या वाट्याचे 134 कोटी जमा झाल्यानंतर संपूर्ण निधी उपलब्ध झाल्यावर पुढील 2 ते 3 दिवसात प्रत्यक्ष वितरणास सुरुवात होणार आहे। पीक विम्याचे पैसे डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। ही रक्कम साधारणपणे 15 डिसेंबर पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। हजारो शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरच ही रक्कम जमा होण्याची आशा निर्माण झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या 2020च्या खरीप पीक विम्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार साधारणपणे 225 कोटी रुपयाच्या पीक विम्याच्या वितरणाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे। 75,286 कोटीच्या पुरवणी मागण्या। सरकारच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, लाडकी बहीण, आरोग्य, शहरी विकास प्रकल्पावर अखेर बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी। अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी 670 कोटी रुपये मंजूर। 30,000 भरा आणि मिनी ट्रॅक्टर मिळवा। सामाजिक न्याय विभागाची योजना, बचत गटांना लाभ। 90% मिळते अनुदान। कन्नड तालुक्यात 7 पैकी फक्त 2च मका केंद्रे सुरू, नोंदणीला होते गर्दी। कार्यालय उघडण्यापूर्वी लांबच लांब रांगा, शेतकरी होतात त्रस्त। कमला भवानी साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2,850 रुपये जाहीर। ऊस उत्पादकांच्या खात्यावर केली जाणार रक्कम जमा। कांदा लागवड घटली, गव्हाचे क्षेत्र वाढणार। अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा होतोय परिणाम। सोयाबीन खरेदीच्या जाचकाटीमुळे शेतकरी त्रस्त, वाडेगावात रास्ता रोको। धानाला कमी भाव, चिंतेत भर, शेतकऱ्याची आर्थिक कोंडी। उत्पादन खर्च भरमसाठ, मिळकत अपुरी, बळीराजा पुन्हा कर्जबाजारी। अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे आलेलाच नाही, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती।